असा साधू संग घडो मजला की असा साधू संग असा साधू संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रेच्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे होती कृतार्थ अभागे असा साधू संग घडो मजला. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्याकडून आम्ही मात्र पितृसेवा शिकलो असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं या कीर्तन महोत्सवामध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. दुसरा कीर्तन महोत्सव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि हरिभक्त पारायण कीर्तन केसरी शिवशंभू व्याख्याते राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की 3 जून ते 8 जून अशा 6 दिवसामध्ये अनेक विविध विषयांवरती त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव हा त्याच्यामध्ये पार पडणार आहेत. यावर्षीची जी आपण थीम घेतलेली होती ती भक्ती आणि शक्ती असा आपण विषय घेतलेला होता, ज्याच्यामध्ये शूरवीर महात्मे थोर महात्मे जे असतील यांचेही चरित्र त्याच्यामध्ये वाचली जाणार आहेत, अभ्यासली जाणार आहेत आणि जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत यांचं सुद्धा चरित्र त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि या दोन्हीचा अभ्यास हा येणाऱ्या 6, 7, 8 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये हा त्या ठिकाणी होतोय. मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले सर्व विद्यार्थी, समाजामधील सर्व विविध घटकांमधले सर्व लोक हे सगळेजण या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं अत्यंत विविध दर्जाचे कार्यक्रम हे मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी घेतले जातात, ज्याच्यामध्ये सायन्स फेअरसारखे कार्यक्रम असतील, ज्याच्यामधनं चांगले वैज्ञानिक घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आदर्श माता पुरस्कारासारखा कार्यक्रम असेल, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिलांनी अत्यंत खडतर परिस्थितीमधून स्वतःच्या लेकरांना उभं करण्याचं काम केलं, अशा महिलांचा आपण सत्कार करण्याचं काम, यांना समाजाच्या पुढे आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर दर 31 डिसेंबरला जेवढी दारूची दुकानं असतील त्याच्या बाहेर जवळजवळ 1000-1500 लिटर दूध घेऊन आपण त्या ठिकाणी दारू सोडा दूध प्याचा संदेश आपण त्या ठिकाणी देत असतो की ज्याच्यामधून सर्व भारत देश हा त्या ठिकाणी व्यसनमुक्त झाला पाहिजे हा संदेश त्याच्या माध्यमातून दिला जातो. एवढंच नाही, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला देश हा त्या ठिकाणी बलवान, बलशाली आणि महासत्ता झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ज्या कार्यक्रमामधून जवळपास 3000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामधून राजकारण शिकण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी येतात आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राजकारणी सुद्धा घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय, ज्या वेळेला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा आपण विचार करतो, त्यावेळेला एक गोष्ट आपल्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येते की शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण कार्यक्रम घेत असतो, हे सगळ्या गोष्टी घेत असताना आपल्याला भगवंताची ताकद सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून हे विचार आपण या सगळ्या युवकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवले पाहिजेत. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत असतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः.
श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी। राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि। नव नीरदसम रामानव नीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी हरि। राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी। सुख झाले हो सुख झाले हो
सुख झाले वो सजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कालचं कीर्तन ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडला असेल की हे जय जय राम कृष्ण हरीच्या नंतर काय म्हणतात. पण साधारणतः आपण टीव्हीवर जी कीर्तनं ऐकतो त्याच्यामध्ये सुरुवात ही फक्त जय जय राम कृष्ण हरी एवढीच असते. हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम. अशा तऱ्हेचं नमन सतत ऐकलेलं आहे. तेव्हा आता हे जय जय राम कृष्ण हरी तर म्हणतातच, पण आणखीन काहीतरी म्हणतात. ते काय म्हणतात तर हा जो छोटासा फरक आहे ना, हा या दोन कीर्तन पद्धतीमधला थोडा फरक आहे. आपण टीव्हीवर अनेक वेळा ऐकतो त्याला वारकरी कीर्तन असं म्हणतात, आणि आत्ता आपण 6 दिवस ऐकणार आहोत त्याला नारदीय कीर्तन किंवा हरिदासी कीर्तन असं म्हणतात. आणि या हरिदासी कीर्तनामध्ये जय जय रामकृष्ण हरी हेच नमन असतं, गजर तोच. पण तो रामकृष्ण हरी कसा आहे याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. तो रामकृष्ण हरी कसा आहे, गोवर्धनधर म्हणजे गोवर्धन पर्वत उचलणारा आहे. गो पालनरत म्हणजे गायींचं पालन करण्यामध्ये रत आहे.
गोकुल संकटहारी म्हणजे गोकुळावर काही संकट आलं तर त्याचं निवारण करणारा असा कोण आहे? रामकृष्ण हरी. ज्याचा रंग कसा आहे? नव नीरद सम. नीर म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, पाणी देणारा म्हणजे नीरद, याचा अर्थ झाला ढग. असा जो नवीन ढग असतो, नवीन मेघ असतो, त्याप्रमाणे सावळ्या रंगाचा असलेला नव नीरद सम कोण? रामकृष्ण हरी. आणि सगळ्यांनी गोपालकृष्णाचं ते पोस्टर बघितलंय की लोणी खातानाचं, त्यामुळे लोण्याला म्हणतात नवनीत. ज्याला लोणी आवडतं असा नवनीत प्रिय कोण? रामकृष्ण हरी. आणि त्याला रागवायला गेलं तरी नटखट असा काही खट्याळ हसतो की रागवायचा आपण विसरूनच जातो, असा नवल विनोद विहारी रामकृष्ण हरी. असं त्या रामकृष्ण हरीचं वर्णन केलंय. दुर्वासोनुत दुर्वासांसारख्या ऋषी मुनींनी सुद्धा ज्याला नमस्कार करावा. दुःख विमोचक, आमच्या आयुष्यातल्या दुःखाचं जो विमोचन करणार. आणि दुर्जन संगम हरी असा कोण? रामकृष्ण हरी. आणि याच्या पुढे म्हटलंय असं, शरणागत दीना, जे दीनदास त्याला शरण येतात तो त्या आपल्या चरणाजवळ त्यांना तो ठाव देतो, चरणी नेई. आणि आमच्यावर सातत्याने करुणा करतो, करुणा दृष्टी निहारी असा कोण? रामकृष्ण हरी. आता उद्या परवा 13, 4ही दिवस आपण जेव्हा हे नमन ऐकू तेव्हा त्या नमनातल्या त्या शब्दाच्या वेळेला हा हा अर्थ आहे हे लक्षात ठेवून ते शब्द ऐकायचे बरं, म्हणजे आनंद येतो. आणि मग कीर्तनाच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा जय जय रामकृष्ण हरी म्हटलं की पुढे रूपाचा अभंग, रूप पाहता लोचने, तो आपण म्हटला. त्याच्यानंतर भजन असतं. आणि भजन झाल्यानंतर ज्या संतांची कथा ऐकायची आहे किंवा ज्या वीराची कथा ऐकायची आहे त्या कथेला अतिशय योग्य असलेला, योग्य जोड असलेला, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, योग्य मॅचिंग असलेला असा एक अभंग म्हणायचा. त्या अभंगाचा अर्थ समजावून घ्यायचा आणि मग गोष्ट ऐकायची, असा कीर्तनाचा नियम असतो बरं. काय सगळे शाळेतले विद्यार्थी ऐकतायत, तेव्हा पूर्वीच्या काळातले आमचे सगळे शालेय विद्यार्थी प्रचंड प्रमाणावर कीर्तनं ऐकत होते, त्यांना ऐकायला जायला जमत होतं, त्यामुळं त्यांना माहीत होतं. आता नवीन काळामध्ये त्या कीर्तनापासून बराच दुरावा निर्माण झालेला असल्याने हे सगळं लक्षात नसतं, माहिती नसतं. म्हणून कीर्तनामध्ये जरी अमुक संतांची कथा सांगणार असं लिहिलेलं असलं तरी कथा जरा नंतर येते. आधी एक अभंग, त्या अभंगाचा अर्थ आणि मग त्याला मॅचिंग म्हणून ती कथा, कथेला मॅचिंग अभंग. म्हणून आजचा अभंग, आज आपल्याला संत श्रेष्ठ तुकोबांची कथा ऐकायची आहे. तेव्हा तुकोबांनीच भक्त कसा असतो, भक्त कसा वागतो, भक्त कसा दिसतो याचं वर्णन करून ठेवलंय. आणि जसं वर्णन करून ठेवलंय तसं ते पुढच्या जीवनात आहेत, हेच आपल्याला बघायचं आहे. म्हणून तुकोबांनी भक्ताची लक्षणं सांगण्यासाठी लिहिलेला अतिशय सुंदर अभंग. साग मग सद धने साग मध गम ग नि ग सा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा. नावडे ते धनजन
माता पिता नावडे ते धन जन माता पिता भक्त ऐसे जाणा जे देही उदास भक्त ऐसे जाणा निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे 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 काहीच साकडे पडोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे घातली या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण झाला नारायण झाला नारायण पंढरीनाथ महाराज की जय. अभंगाचा नीट अर्थ पहा. संत शिरोमणी तुकोबाराय सांगतायत भक्त कसे असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. आपल्या मनामध्ये येईल देहाबद्दल उदास असतात म्हणजे कसे असतात. आंघोळ करायचीच नाही अशी असतात का. कशाला आंघोळ करायची. देहाबद्दल उदास. समजा देहाला काही आजार झाला कशाला औषध घ्यायचं. देहाबद्दल उदास. देह समजा दुबळा असला तर व्यायाम वगैरे काही करायचा नाही. कशाला उगाच व्यायाम करायचा. देहाबद्दल उदास. म्हणजे देहाच्या सामर्थ्याबद्दल उदास असतात का. तसं दिसत नाही. देहाच्या स्वच्छतेबद्दल उदास असतात का. तसंही दिसत नाही. देहाच्या आरोग्याबद्दल उदास असतात का. तसंही दिसत नाही. आरोग्याबद्दल सजग आहेत. सामर्थ्याबद्दल सजग आहेत. स्वच्छतेबद्दल तर आहेतच आहेत. मग उदास असतात म्हणजे काय असतात. तर काय महाराज आपण सुद्धा व्यायाम करतो थोडासा. आपण सुद्धा स्वच्छता करतो बरीचशी. आपण सुद्धा पथ्य पाणी औषध घेतो जमेल तेवढं. पण या सगळ्याचा उद्देश काय असतो. याचा उद्देश असा असतो की माझ्या शरीराला जास्त सुख भोगता यावं किंवा प्राप्त व्हावं. ते शरीर सामर्थ्यवान का ठेवायचं. जास्त जिलब्या खाता आल्या पाहिजेत म्हणून. औषधाचं सगळं प्रकरण का करायचं. जास्त पुरणपोळ्या खाता आल्या पाहिजेत म्हणून. म्हणजे माझ्या शरीराच्या काळजी मागे माझ्या शरीराच्या सुखाची अभिलाषा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की संत असे असतात की जे स्वतःच्या शरीराची काळजी घेतात पण त्यांचा उद्देश या शरीराचं सुख मिळावं असा नसतो. तर त्यांचा उद्देश असतो की माझं शरीर मी जास्तीत जास्त चांगलं ठेवलं पाहिजे. कारण मला जास्तीत जास्त भगवंताची सेवा करायची आहे. त्या सेवेसाठी शरीर संपन्न पाहिजे म्हणून ते स्वतःच्या शरीराला जपतात. आम्हाला सुखाच्या उपभोगाचे विषय असतात तेच देवासारखे वाटतात.
पण संतांच्या बाबतीत विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या मनामध्ये विषय एकच. इथे सगळ्या मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, तेवढा लक्षात घ्या. का तुम्ही अधूनमधून कीर्तन ऐकता आणि याच्या पुढेही ऐकाल, माझी खात्री आहे. पण या कीर्तनामध्ये आपण नेहमी ऐकाल, परमार्थाच्या मार्गामध्ये हे विषय म्हणजे कसे घातक असतात. आता मुलांच्या जर डोक्यात आलं की विषय घातक असतात, त्यांच्यापासून दूर राहावं, तर मुलं परीक्षेत पास होतील का? शाळेमध्ये 15 विषय शिकवतात. विषय घातक असतात म्हणून मुलं जर बाजूला राहिली तर आई बापांना चैन पडेल का? आणि विषयापासून मुलं दूर राहिली, शिकलीच नाहीत, मोठी झालीच नाहीत, व्यापार केलाच नाही, जगाचं चालेल का? मग विषय घातक असतात हा काय प्रकार आहे? म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा की व्यवहारामध्ये विषय या शब्दाची व्याख्या वेगळी आहे आणि परमार्थामध्ये विषय या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. दोन प्रकारात व्याख्या वेगळ्या असतात. जेव्हा आपल्या शाळेमध्ये जीवशास्त्राचा तास चाललेला असतो, तेव्हा जीवशास्त्राच्या तासात सेल या शब्दाचा अर्थ असतो पेशी. जीवशास्त्राचा तास चाललेला असेल तर सेल या शब्दाचा अर्थ असतो पेशी. इलेक्ट्रिकचा तास चाललेला असेल तर सेल या शब्दाचा अर्थ असतो बॅटरी. आपण बॅटरी लावण्यासाठी बॅटरीत घालतो ती बॅटरी. आणि हेच इकॉनॉमिक्सचा तास चालला असेल तर सेल या शब्दाचा अर्थ असतो विक्री. मग आता सेल म्हणजे नक्की काय? विक्री का बॅटरी का पेशी? हे तीनही अर्थ सेलचे आहेत. फक्त तास कुठला चाललाय ते लक्षात ठेवलं पाहिजे. तसं व्यवहाराचा तास चालला असेल तर विषय शब्दाचा अर्थ वेगळा, आणि परमार्थाचा तास चालला असेल तर विषय शब्दाचा अर्थ वेगळा. म्हणजे काय सांगता? लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये ज्ञान घेण्याच्या शाखेला विषय म्हणतात. ज्ञान घेण्याच्या शाखेला, रसायनशास्त्र हा विषय आहे, म्हणजे मला रसायनाचं ज्ञान घ्यायचं आहे. जीवशास्त्र हा विषय आहे, म्हणजे विविध जीवांच्या बद्दल मला माहिती घ्यायची आहे. ज्ञान घेण्याच्या शाखेला व्यवहारात विषय म्हणतात. आणि परमार्थामध्ये सुख घेण्याच्या शाखेला विषय म्हणतात. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. माझ्या नाकाला चांगला सुगंध असेल तरच आवडतो, हा नाकाचा सुख घ्यायचा जो स्वभाव तो विषय परमार्थात. माझ्या जिभेला चमचमीत खायलाच फक्त आवडतं, हा माझ्या जिभेचा जो स्वभाव तो परमार्थात विषय. आपल्याला कसं असतं, नाकाचे विषय वेगळे, जिभेचे विषय वेगळे, त्वचेचे विषय वेगळे, कानाचे विषय वेगळे, सगळ्या बाजूनी सुख पाहिजे. पण संतांना किंवा भक्ताला या इतर कोणत्याही सुखामध्ये आपल्याला स्वारस्य नाही. त्यांचं सुख एकच आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि या नारायणाची सेवा करावी, या भगवंताची भक्ती करावी, यासाठी त्यांना शरीर चांगलं पाहिजे, दणकट पाहिजे. शरीर एखाद्या भक्ताचं कसं दणकट असतं हे पाहण्यासाठी मुद्दाम समर्थ रामदास स्वामींचे फोटो बघा.
बाबा 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 मारुतीनंतर हेच काय आहे? अलीकडं लोकांचा गैरसमज झालाय. साधारणतः भक्त, उपासक, साधना असं काही करणारा असेल की त्याची तब्येत वेताच्या काठीसारखी, पापियाचं पितर, आणि साधारणतः गुंड, समाज विघातक कार्य करणारा असा कोणी असेल की त्याची तब्येत दणकट. म्हणजे भक्त असला की त्याची तब्येत भक्त सुदामा, राक्षस आला की वास्को द गामा. काय त्रास आहे. भक्ताची तब्येत सुद्धा चांगली असू शकते हा आदर्श आपल्याला मारुतीरायांनी दिला. आणि कशासाठी? अहो, ज्या शरीरामध्ये भगवंताला निवास करायला सांगायचं, हृदय मंदिरामध्ये त्याला राहायला सांगायचं, ते मंदिर चांगलं नको का? देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात तो ईश्वर, तसा देहात तो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तैसा देही चक्रपाणी, तैसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. मंदिर जसं स्वच्छ पाहिजे, बळकट पाहिजे, तसा देह पण पाहिजे. याबाबत ते सजग असतात. पण याच्यामुळे माझ्या शरीराला सुखाचे उपभोग प्राप्त होईल अशा आशा त्यांना नसतात. म्हणून गेले आशा पाश निवारोनी असे ते उदास असतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. सगळ्या जगात सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली? तर भगवंताचं प्रेम, बस. आणि या भगवंताच्या भक्तीच्या आड जर कोणी आलं, नावडे ते धनजन माता पिता. काही मुलांना वाटेल हे छान आहे, म्हणजे माता पिता आवडत नाही की त्यांना भक्त म्हणतात, हे छान आहे. अरे पण फक्त माता पिता आवडत नाही त्यांना नाही भक्त म्हणत. त्यातलं एक अक्षर फार महत्वाचं आहे, ते माता पिता. ते या अक्षराला फार महत्व असतं. जे मला भक्ती प्रवण करतात ते माता पिता आवडतात. पण जे भगवंताची भक्ती मला करू देत नाहीत, भक्तीच्या आड येतात, ते माता पिता आवडत नाहीत. नावडे ते जन, ते म्हणजे कोण? जे भक्ती मार्गाच्या आड येतात. आपल्या पुराणामध्ये दाखले आहेत का नाही? जेव्हा हिरण्यकश्यपू नावाचा बापच भक्तीच्या मध्ये आला, तेव्हा मला हिरण्यकश्यपू या बापापेक्षा देव जास्त जवळचा आहे. पण केव्हा? तो विरोधात असेल तर. पण दशरथासारखे चांगले वडील असतील तर त्यांना नाकारायची काही गरज नाही.
माझ्या रामाच्या भक्तीच्या आड जर कैकेयी माता येत असेल तर मला माता आवडत नाही, पण राम आवडेल. पण एखादी माता देवकी सारखी असेल तर ती आवडत नाही असं म्हणायचं काही कारण नाही. ते धनजन माता पिता, जे माता पिता भक्तीच्या आड येतात ते त्या भक्ताला आवडत नाहीत. जे जन म्हणजे माणसं भक्तीच्या आड येतात ती त्यांना आवडत नाही. जो पैसा मिळवायचा का नाही? जरूर मिळवायचा, पण जो पैसा भक्ती करण्याच्या आडवा येतो त्या अतिरिक्त धनाचा या ठिकाणी निषेध केला आहे. अशा रीतीनं आपल्या काया वाचा मने भगवंताची नामस्मरणयुक्त, सदाचरणयुक्त आणि स्वधर्म पालनयुक्त अशी भक्ती जो जो कोणी करतो त्याच्यावर भगवंत कसा प्रसन्न होतो? निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. अशा भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो भगवंत त्याच्या मागे पुढं उभं राहून त्याचं रक्षण करतो. आणि एक शेवटचं वाक्य ऐका. महाराज म्हणतात भक्तानं काय काय करावं. आता नवविधा भक्तीमधली कुठली तरी एक भक्ती करावी. त्यातल्या त्यात आणखीन सोपी नामस्मरण भक्ती. सदा येता जाता उठत बसता भगवंताचं नाम घ्यावं. दुसऱ्या भक्तीचं रूप आहे सदाचरण भक्ती, म्हणजे सगळ्यांशी चांगलं वागावं. ही पण भक्तीचं आहे बरं, ते भक्तीचं पथ्य आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं स्वधर्माचरणयुक्त भक्ती, म्हणजे स्वतःची जी कर्तव्य आहेत ती यथायोग्यपणे संपन्न करायची. अशा त्रिविध पद्धतीनं भक्ती करायची बरं. जबाबदाऱ्या संपन्न केल्या, नामस्मरण केलं, सगळ्यांशी चांगलं वागलं म्हणजे आता संपलं असं नाही. अजून चौथं चरण महत्वाचं आहे. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य. भक्तांनी स्वतः तर चांगलं काम करावंच, पण इतर जर कोणी चांगली कामं करत असतील, सत्यकर्म करत असतील तर त्याला साह्य करावं. त्या चांगल्या कामामध्ये तांगड्या घालू नयेत. तुमचं बरं चाललंय की कसं आडवं पाडतोच बघा. अशी वाईट स्पर्धा, चुकीची स्पर्धा सज्जनांनी एकमेकांशी करू नये. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य. अर्थात एक लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्य चांगल्या कामाला मदत करतो ना तेव्हा त्याला संकट जास्त येतात. थोडी संकट जास्त आली तरी चालतील, पण संकट येत आहेत तर कशाला सत्याच्या मार्गाला जातोस? विना संकटाच्या असत्य मार्गाने जा, काय हरकत आहे? पांडवांच्या सारखा वागायला गेलास तर वनवास आहे, कौरवांसारखा वागलास तर आयुष्यात वनवासच नाही. रामाच्या रस्त्याने गेलास तर वनवास आहे, रावणासारखा वागलास तर वनवासच नाही. तर उगाच रामाच्या सारखं जगायला गेलं तर वनवास येतो, तर रामासारखं वागू नको असं जर कोणी शिकवलं तर, असा जो कोणी शिकवणारा असेल त्याचा परमनंट ॲड्रेस महाराजांनी सांगितला नरका जाणे. चांगल्या गोष्टीला मदत करताना तुम्ही जर भय घातलं संकटाचं, घातली या भय. आम्ही ठरवलं की करावे साह्य, पण हरामखोर असतात ते काय करतात, उगाच घाबरवतात, ते घातली या भय. अशा नालायकांची जागा कुठे? नरका जाणे. त्या नरकातनं सगळी पाप भोगून येशील. तेव्हा पुन्हा एकदा सुधारायचं असेल तर याच भक्ताच्या मागून गेलं पाहिजे. तसा भक्त, त्या तऱ्हेचा भक्त स्वतःही तरतो आणि सर्व विश्वालाही तारतो. म्हणून या भक्तांची मांदी आळी असावी. बहुसंख्य भगवत भक्त या नियमाप्रमाणे वागणारे या सृष्टीमध्ये असावेत अशी तुकोबांची इच्छा आहे. आणि असंच तुकोबांनी त्यांच्या जीवनात वागून दाखवलंय. कसं वागून दाखवलंय ते उत्तरंगामध्ये ऐकूया. पूर्वरंग म्हणजे अभंगाच्या अर्थनाचं चिंतन या ठिकाणी थांबलं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास,
ऐसे जाणा जे देही गेले आशा पाश निवारुनी गेले आशा पाश निवारुनी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण झाला नारायण पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ भजन करायचं. भजन करताना सगळ्या मुलांनी, शिक्षकांनी, पालकांनी आपल्याच एका हाताने आपल्याच दुसऱ्या हातावर टाळी वाजवायची आणि टाळी वाजवून गोड भजन म्हणायचं बरं सगळ्यांनी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी म्हणा हरे राम हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची. आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा. जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. सुखाची उपमा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधिली अवाघी तीर्थे. अवाघी तीर्थे अवघी तीर्थे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा. जाता पंढरीसी हो जाता पंढरीसी हो जाता पंढरीसी. इंद्रायणी नदीच्या तीरी
देहू नावाच्या गावामध्ये राहणारे विश्वंभर बाबा अतिशय थोर सत्पुरुष, जे सदाचरणामुळेही प्रसिद्ध होते, नामस्मरणामुळेही प्रसिद्ध होते आणि अखंड आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी करत होते. पण जसजसं वय मोठं व्हायला लागलं, शरीर थाकायला लागलं, तसं तसं वारीला जाणं मोठं अवघड होऊ लागलं. गलित गात्र शरीर झालं, मन मात्र आसुसलं होतं, दुःखी झालं होतं. भगवंता तुला बघायला नाही येता येत. अशा वेळेला विश्वंभर बुवांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने सांगितलं, बाबा रे, आता नाही आलास तरी चालेल, खूप सेवा केलीस, आता तुझ्या गावाच्या शेजारच्या आमराईमध्ये मीच आलोय, मला सन्मानाने घेऊन जा आणि तुझ्या घरामध्येच प्रतिष्ठित कर रोजच तुझी आषाढी एकादशी. स्वप्नामध्ये जी जागा सांगितली होती ती जागा लक्षात ठेवून विश्वंभर पंत जागे झाले. आपल्या सगळ्या शेजार पाजारच्या लोकांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, असं असं पांडुरंगाचा आदेश आहे. आणि मग पालखी तयार करून टाळ मृदंग घेऊन सगळेजण त्या आमराईकडे निघाले. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग. सगळ्या गावकऱ्यांचा उत्साह जबरदस्त. त्या ठिकाणी आमराईमध्ये गेले, ज्या ठिकाणी ती खूण होती तिथे खणलं, उकरलं, तर रुक्मिणीसहित पांडुरंगाची मूर्ती मिळाली आणि वाजत गाजत आणली, आपल्या घरामध्ये प्रतिष्ठित केली, प्राणप्रतिष्ठा केली. आणि तेव्हापासून त्या गावाचं नाव लोकांनी ठरवून टाकलं. अहो, लोकभाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये देवळाला म्हणतात देहूर. तर हळूहळू त्या रचा लोप होऊन हे गाव म्हणजेच एक देऊळ असं देहू हे नामकरण सुद्धा विश्वंभर बाबांच्या मुळे त्या गावाला मिळालं, जे तुकोबांचे पूर्वज आहेत. या भगवत भक्तांच्या घरामध्ये तुकोबांचा जन्म आहे. अशा महान विभूती अनेक पिढ्या ज्यांच्या तपस्येमध्ये गेलेल्या असतात, अशाच मायबापाच्या पोटी जन्माला येतात. म्हणून पिढ्यानपिढ्या आपली कुलपरंपरा तपस्या करत राहावी. हा बँक बॅलन्स साठून त्याचा चेक कधी वटेल माहीत नाही. एखाद्या अवताराच्या वेळेला हे सगळं पुण्य उपयोगाला येतं. 20-20 पिढ्यांचं पुण्य साठावं लागतं. असा पुण्याईचा उदय झालेला. पण तुकोबांचे वडील जे बोल्होबा हे गावामध्ये अतिशय सन्माननीय, म्हणजे ते गावातल्या भांडणं सोडवणाऱ्या पंचांमधले सुद्धा एक पंच होते. पूर्वी पंच 5 असायचे, 5 याच अर्थी पंच. आणि हे 5 जण मिळून जी भांडणं सोडवायचे ते 5 जिथे बसतात ती पंचायत. म्हणून आपण भांडण सोडवायला गेलो की माणसं म्हणतात ना, तुला कशाला पंचायत, तू काय पंच आहेस का, या पंचातला सरपंच आहेस का. पंचांनी सांगितलं की तो पंच. असे सन्माननीय होते. शेतीवाडी होतीच, अधिक किराणा मालाचं दुकान होतं, वाण्याचा व्यवसाय. आणि त्याही बरोबरीनं गावांमध्ये ज्याला लेनदेन करणारी सावकारी म्हणतात, त्या सावकारीची सुद्धा या घरामध्ये एक पवित्र परंपरा होती. सावकारी म्हणजे प्रत्येक वेळेला वाईट असते असं नव्हे बरं. धर्माने मान्य केलेल्या, शास्त्राने मान्य केलेल्या माफक व्याजदरामध्ये एखाद्याला पैशाची मदत करणं, याला आपल्याकडे अधर्म कधीच म्हटलेलं नाही. फक्त त्याची वसुली किंवा त्याचा व्याजाचा दर
हा मात्र शास्त्राप्रमाणे असला पाहिजे. अडचणीत सापडलाय म्हणून कुठल्याही किमतीनं कर्ज द्या असं नाही. आणि ह्या बोल्लोभाना सुद्धा भगवंताच्या पुण्याईनं 3 पुत्र झाले. थोरला पुत्र झाला त्याचं नाव होतं सावजी. द्वितीय पुत्र त्यांचं नाव तुकोबा. आणि आणखीन एक त्यांना धाकटे बंधू आहेत त्यांचं नाव कान्होबा. 3 पुत्र झाले. पण गडबड झाली अशी महाराज, हा थोरला जो होता ना सावजी, हा मुळात वृत्तीनं इतका विरक्त होता की त्याचं मन ना शेतीत रमायचं, ना दुकानात, ना पंचायतीत, ना सावकारीत. या कुठल्याही विषयामध्ये त्याला रस नाही, गती नाही, काही काम करेच ना. तरी सुद्धा पूर्वीच्या नियमाप्रमाणे जरा मोठा झाल्यानंतर काही शिकवलं, त्याचं लग्न लावून दिलं. आता लग्नात झाल्यानंतर तरी हा धोंडा कामाला लागेल. बोल्लोबांना सुद्धा वाईट वाटलं की तो काही कामाला येईना, तो काही काम करीना. म्हणून शेवटी धाकटे बंधू असून सुद्धा या सगळ्याची जबाबदारी तुकोबांवर आली. आणि तुकोबांनी ह्या सगळ्या दायित्वांना उत्तम निभावलेला आहे. आपलं काय होतं, आपण तुकोबांच्या बद्दल चित्र डोळ्यासमोर आणताना तुकाराम सिनेमाच बघतो. पण तो तुकाराम सिनेमात महाराष्ट्रात दुष्काळ आल्यानंतरच आहे. तुकोबा बालपणी कसे होते ते त्यांच्या आईनं तारुण्यामध्ये शेतही सांभाळत होते, सावकारीही सांभाळत होते, पंचायतीतलं पंचपदही सांभाळत होते आणि किराण्याचं दुकानही सांभाळत होते. या सगळ्या गोष्टी, सावकारीचे पैसे बुडवायचे सुद्धा काही विचित्र लोक असतात, त्यांच्याकडनं वसुली कशी करायची हे जाणून असलेले 4 घोडेस्वार घेऊन वसुली करू शकणारे असे तुकोबा. त्यांना व्यवहार जमलाच नाही म्हणून नाही पुढची अवस्था आली. सगळा व्यवहार चोख केला, फक्त आता तो मला करायचा नाही म्हणून बाजूला ठेवला. येत नव्हता म्हणून नव्हे. माणसं म्हणायची, काय तुकोबा डोक्याला बुक्का लावताय, तुळशीची माळ घालताय, वारीला जाताय आणि सावकारी करताय. सावकारी करताय. धर्मशास्त्राला अनुसरून योग्य ते व्यवसाय करून पैसे मिळवण्यामध्ये काहीही पातक नाही. आणि असं मिळवायला पाहिजे असं तुकोबांचं पहिल्यापासून मत आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन, जोडोनिया धन, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचार, उदास विचार, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, हो तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ, परम पद बळ, वैराग्याचे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन, हो
जोडून या धन हो, जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहारे, मात्र उदास विचारे वेच करी. म्हणजे उत्तर आयुष्याचा आणि समाजाचा विचार करून पैसे वाचवावेत आणि बाजूला ठेवावेत, हे सेव्हिंगचं तत्वज्ञान. कशाचं? सेव्हिंग. गुंतवणूक करणं, व्यवस्थित पैसा उत्तर आयुष्याचा विचार करून बाजूला ठेवणं, सामाजिक कार्यामध्ये मला पैसा देता आला पाहिजे म्हणून बाजूला ठेवणं आणि तो देणं, तर नुसताच बाजूला ठेवणं नव्हे. या सगळ्याचा विचार आपल्या जीवनामध्ये तुकोबाने स्वच्छ करून दाखवला आहे, दिला आहे. असं तुकोबांचं सुखाचं जीवन चाललेलं असताना पहिला विवाह झालेला आहे. मी पहिला म्हटलं याचं कारण तुकोबांचे 2 विवाह झालेत. पण ती पहिली प्रथम पत्नी जी होती ती बिचारी दमेकरी, आजार होता तिला आणि त्यामुळे तिच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो आईचा आजार घेऊनच जन्माला आला. बरं, या दोघांवरती आता उपचार करून काही यांना बरं करावं, तोपर्यंत तुकोबांच्या जीवनामध्ये जी एका मागे एक अनेक संकट आली, त्या संकटांची यादी बघितली म्हणजे तुम्हाला कळेल तुकोबा इतक्या प्रखर वैराग्याकडे कसे चटकन गेले. अहो, आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी सुद्धा त्याच्यानंतरचा वर्षभराचा काळ सगळा खायला उठतो. तिथे तुकोबांच्या जीवनामध्ये एका मागे एक नुसती संकटांची मालिकाच सुरू झाली. माय गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. माय गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. आई गेली. काही काळात वडिलांचा देहावसान झालं. नंतर थोरल्या भावाची पत्नी, ज्या बिचारीला आयुष्यामध्ये सुख नावाची वस्तू कधी दिसली नाही, पण तरीही मूकपणाने आपल्या संपूर्ण घरामध्ये वावरणारी एक चैतन्य शक्ती, तिचा सुद्धा असाच दुःखाने खंगून खंगून झुरून झुरून मृत्यू झाला. आपल्या वहिनीची उत्तरक्रिया केली तुकोबांनी आणि त्या उत्तरक्रियेला पाहून थोरले बंधू घरातून जे निघून गेले ते पुन्हा त्या प्रपंचात आलेच नाहीत. आई गेलेली, वडील गेले, थोरली भावजय गेली, भाऊ निघून गेला. प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आला. या दुष्काळामध्ये सगळ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालवली, इतकी खालवली की औषधोपचार सुद्धा न करू देता, न करायला मिळता पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आणि मांडीवरती कडेवरती घेऊन थोपटत असताना रोगाने तडफडून तडफडून मुलाचाही मृत्यू झाला.
एका मागे एक येणाऱ्या संकटांची यादी पहा. काय मनुष्याच्या मनाची अवस्था होईल. व्यापार उदीम सगळा थोडीला मिळाला. पहिली पत्नी दमेकरी आहे. तिला झालेलं पोर सुद्धा आजारयुक्त आहे. हे लक्षात घेऊन तुकोबाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून त्यांचा दुसरा विवाह करून दिला गेला. तुकोबांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाऊ, पण ते आपल्या घरातल्या हाकेला तिला आवली म्हणत. पण ती बिचारी घरात येऊन ह्या फाटलेल्या आकाशाला किती ठिकाणी ठिगळ लावणार. सगळा संसार संसार म्हणून ज्याला म्हणावं. सारी वाताहात झाली आणि मनामध्ये असं आलं, पांडुरंगा, या सगळ्या ऐहिक वैभवाच्या मागे मी जास्त लागलो. तुझ्याकडे मला पुरेसा वेळ देता आला नाही म्हणून मला ही शिक्षा दाखवलीस का? हे ऐहिक किती क्षणभंगूर आहे हे दाखवून देण्यासाठी हा सगळा प्रकोप घडवलास का? आता मीच निश्चय करतो, भगवंता, माझ्या घराची जी परंपरा आहे भगवंताला प्रसन्न करून घेण्याची, भगवंताचा कृपा प्रसाद मिळवण्याची, आता ऐहिकाला जरा बाजूला ठेवतो. तुझी कृपा संपादन करतोच करतो आणि मग अशी कृपा संपादन आपल्या प्रपंचात कशी करता येते हे समाजाला शिकवून त्याचं जीवन सुखाचं आणि आनंदाचं करून देतो. यासाठी मात्र तुकोबांनी आता प्रपंचाला आवश्यक असेल एवढंच काम करायचं. अर्थात तुकोबांना फार काही कष्ट वेगळे करावे लागले नाहीत, कारण दुष्काळ ओसरल्यानंतर त्यांची जी शेतीवाडी होती त्या शेतीमध्ये तुकोबांच्या धाकट्या बंधूंनी लक्ष घातलं. शेत आणि दुकान दोन्हीही यथास्थित पुन्हा संपन्न केलं. आणि हे सगळं जरी सांभाळलेलं असलं तरी सुद्धा तुकोबाचा परमार्थातला आणि सदाचरणातला मोठा अधिकार आहे हे कान्होबांनी मानलं. कान्होबा हे नुसते तुकया बंधू म्हणून नाही तर तुकोबांचे शिष्य म्हणून सुद्धा स्वतःला मानून घेत इतका त्यांनी आदर आपल्या वडील बंधूला दिला. तेव्हा कान्होबा आणि त्यांचं कुटुंब यांनी या कुटुंबाचं बऱ्यापैकी स्वास्थ्य राखलं. पण आपल्याला अभंग गाथेमध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसेल की तुकोबांची पत्नी ती जिजा, ती तुकोबांना कडकड 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 बोलायची. काय मेला धोंडा माझ्या गळ्यात पडलाय, काही काम करत नाही, बघत नाही. बुवा, तुम्ही तर म्हणता ते आवश्यक तेवढं काम करत होते, तरी त्यांची बायको का ओरडाओरडा करत होती? याचं कारण लक्षात ठेवा. अहो, ती जी मुलगी होती ती सावकाराची मुलगी होती आणि सावकाराच्या मुलीच्या दृष्टीनं काही करता असं म्हणणं आणि सामान्यांच्या दृष्टीनं काही करतो असं म्हणणं याच्यात फरक असतो. आता समजा आमच्या कीर्तनावरती प्रसन्न होऊन कोणी आम्हाला 11,000 रुपये जर दक्षिणा दिली, बक्षीस, काय बुवा काय छान कीर्तन केलं, 11,000 रुपये आमच्याकडून तुम्हाला बक्षीस, तर आम्हाला काय वाटेल? बाबा बाबा बाबा, काय उदारांचा माणूस आहे, काय 11,000 रुपये दिले, वा वा वा. आणि हेच 11,000 रुपये एखाद्याने टाटा कंपनीला नेऊन दिले तर, की ज्यांनी आता या सगळ्या भयानक काळामध्ये 1500च्या वर करोडची मदत शासनाला केली, असे आता देशातले एक माननीय दीपस्तंभ टाटा साहेब, त्यांना जर कोणी जाऊन दिलं तर वा वा, टाटा तुम्ही काय उत्तम उद्योग काय करता, उद्योग धंदे किती चांगले करता, त्याच्यातून सरकारला मदत करता, वा वा, तुम्हाला 11,000 बक्षीस. तर टाटाच्या दृष्टीनं 11,000 ही फार किरकोळ आहे, आपल्या दृष्टीनं 11,000 खूप आहेत. तसं तुकोबा जे काम करत होते ते तुकोबांच्या दृष्टीनं पुष्कळ आहे.
जिजेच्या दृष्टीनं ते काही नाही. तिनं जे संसारामधलं प्रपंचामधलं वैभव बघितलंय किंवा अनुभवलंय त्याला ते मिळणारं नाही. पण तरी आपला नवरा काहीतरी मोठ्या गोष्टीचा शोध घेतोय आणि ती मोठी गोष्ट तो मिळवणार आहे, म्हणून माझ्या नवऱ्याला मी मदत केली पाहिजे असं अतिशय प्रेम नवऱ्यावर होतं. तुकोबा जेव्हा तपश्चर्येसाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसत दिवस दिवस नामाचा गजर तल्लीनता साधत, अशा वेळेला दुपारी भाकरी भाजी करावी, आधी नवऱ्याला खाऊ घालावी आणि मगच खावी, हा नेम कधी तिनं मोडला नाही. तुकोबांना त्यांच्या प्रपंचामध्ये 3 मुलगे आणि 3 मुली एवढा संसार होता. तर या 3 मुलं आणि 3 मुली यांचा कधीही झमेला तिनं ह्यांच्या मागे कधी लावला नाही. तिनं प्रपंच व्यवस्थित आहे तसा सावरला. तुकोबांनी तपस्या या काळामध्ये पूर्ण केली आणि जेव्हा तुकोबांची तपस्या फळाला आली, ऐका, आपल्याला नेहमी संतांचं तेच चरित्र माहीत असतं की जेव्हा त्यांची तपस्या फळाला येते, पण ही तपस्या फळाला येणं ही त्यांची एका जन्माची तपश्चर्या नसते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे जन्मजन्माचं पुण्य साठलेलं असतं. या काळामध्ये फक्त हे निमित्त झालं, या निमित्तानं प्रचंड मोठं तप झालं आणि या एक तानतेच्या नाम जपाच्या तपानी भगवंताचं साक्षात प्रकाश रूप दर्शन तुकोबांना जेव्हा झालं, तेव्हाची अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची या बाही, काहीची या बाही, काय सांगू झाले काहीची या बाही, काहीची या बाही. पुढे चाली नाही आवडीची, पुढे चाली नाही आवडीची, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंद तरंग, आनंद तरंग. पंढरीनाथ महाराज की जय. यानंतर तुकोबा जे संसारात परत आले, ते ती विरक्ती तशी ठेवूनच आले. यानंतर तुकोबाने त्यांचं अवघं आयुष्य जनप्रबोधनासाठी खर्च केलाय. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की ज्या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालं नाही. इतका कीर्तनाचा भगवत भक्तीचा प्रसार आणि हे जनप्रबोधन किती प्रखर होतं याची दखल त्या काळातल्या शासनानं सुद्धा घेतली. शिवछत्रपतींनी आपला नजराणा पाठवला होता तुकोबांकडे, पण तो तेवढ्याच विरक्त पद्धतीनं नाकारला की आम्ही यासाठी काही करत नाही. सोने आम्हा मृत्तिके समान, हे सांगून परत पाठवलं. मात्र अशा लोकांचं प्रबोधन करणारी जी तुकोबांची अभंग गाथा आहे, या गाथेचा प्रसार असा झाला, असा झाला, असा झाला महाराज की वा रे वा. अनेक विद्वानांना तुकोबांची ही लोकप्रियता बघवली नाही. त्यामुळं पंडितांच्या सभेनं, विद्वानांच्या सभेनं आज्ञा करून टाकली, तुक्या हे जे सगळं लिहिलंयस ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाक, बुडवून टाक. अत्यंत दुःखी अंतःकरणाने तुकोबांनी हाही निर्णय मान्य केला आणि आपण सांगितलेल्या आपल्या शिष्यवर्गाने लिहिलेल्या त्या अभंगांच्या वह्या त्याला अक्षरशः दगड बांधून, हृदयावरच्या भावनांवर दगड ठेवून
सगळा देहूगाव त्यांच्या मागे आला. पत्नी तर एवढी वेडी पिशी झाली होती, अहो आपल्या प्रपंचाचे वाभाडे काढून जे एवढं वाङ्मय उभं केलं ते असं पाण्यात बुडवण्यासाठी. महाराजांचा प्रगाढ विश्वास. अशी जेव्हा आपल्या कार्याची निर्वाणीची वेळ येते, हीच तर परीक्षा असते भगवंताची. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, परित्राणाय साधूनाम तो येतो, असं तो वचन देऊन बसलाय. आता परीक्षा असते त्याची, आपली नव्हे. ही अभंग गाथा समाजाला मिळावी अशी जर त्याची इच्छा असेल तर तो देईल मला आणून. आणि यासाठी तिथे त्या सगळ्या दगडासहित वह्या बुडवल्या, दगड बांधून वह्या बुडवल्या. आणि भगवंता तू परत दिलंस तर घेणार, नाही तर माझंही जीवन इथेच संपवणार, असं निर्वाण मांडून बसले तुकोबा. भेटीला जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा लागलीसी आस. पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा. 13 दिवस महाराज तिथे बसून होते. त्यांचे सर्व कुटुंबीय तिथे बसून होते, त्यांचे सर्व शिष्यगण तिथे बसून होते. आणि या 13 दिवसाच्या प्रखर अशा तपानंतर ज्यांनी त्या वह्या बुडवायला सांगितल्या असे रामेश्वर शास्त्री, त्यांनी स्वतःच तुकोबांची आरती लिहिली आहे. कारण ही आज्ञा दिल्यानंतर ते निघून गेले आणि त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. तो दाह कशानं पण शांत होईना. अशा वेळेला त्यांना लोकांनी हे सांगितलं की तुकोबांचा अपमान, तुकोबांचा छळ आपल्याकडून झाला, म्हणून हा दाह सहन करावा लागतोय. त्यांना शरण गेल्याशिवाय दाह शांत होणार नाही. आणि म्हणून रामेश्वर शास्त्री आले, तुकोबांना शरण गेले आणि त्यांचा नुसत्या देहाचा नव्हे जीवाचा दाह शांत झाला. त्या रामेश्वर शास्त्र्यांनी असं लिहिलंय, अहो या वह्या ज्या दगडासहित बुडवल्या होत्या त्या उदक स्वरूप नारायणाने पुन्हा वरती येऊन सहज हातामध्ये दिल्या. आणि रामेश्वर शास्त्र्यांचा अनुभव असा आहे की या गाथेची पानं नुसती इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगली हे महत्वाचं नाही, तर ती जनगंगेच्या तीरावरती तरली हे जास्त मोठेपण आहे. पण तेव्हा महाराष्ट्रभरातल्या प्रत्येकाच्या मनाच्या भावभक्ती भीमा या पाण्यावर आपल्या अभंगांच्या अनुभवाचे ठसे उमटवत ती अभंग गाथा कायम काम करत होती. आणि जेव्हा भगवंताने प्रत्यक्ष रूप घेऊन उदक स्वरूपे नारायणे कृपा केली, अशी जेव्हा गाथा परत आली तेव्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेना. देवा भेटी लागी जीवा लागलीसे आस, लागलीसे आस, लागलीसे आस. पण या रामेश्वर शास्त्र्यांनी माझा द्वेष केला होता.
ही गाथा बुडवायला यांनीच सांगितली होती, तर याला मरू दे असाच दाह होऊन. असा वैरभाव तुकोबांनी कधी मनात ठेवला नाही. पण मनुष्य मी वैरभाव कसा ठेवला, याच्या सुखासाठीच वैरभाव ठेवतो. पण संत आणि भक्त कसे असतात की ज्यांना भगवंताच्या प्रेमाच्या सुखापलीकडे दुसऱ्या कशाचं सुख नकोच आहे. तिथे माझ्या निंदेचाही मला त्रास नाही, आणि मग तुझ्याशी मी वैर कसं निभावलं याचा अभिमान बाळगण्याच्या सुखाचीही मला हाव नाही. माणसं चुकतात, त्या सगळ्यांना त्यांच्या चुका पोटामध्ये घालून एकत्र करायचं आणि खेळ मांडियेला बाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई, अशा तऱ्हेनं लक्षावधी लोकांची भक्तांची मांदियाळी उभी करून दाखवायची. असं प्रचंड कार्य तुकोबांनी केलं. म्हणून तुकोबांना संत मालिकेतले मुकुटमणी असं म्हणतात. संतांच्या मालिकेमध्ये संतांचा मुकुटमणी असं ज्यांचं नाव आहे, अशा तुकोबांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहिलं. विस्तृत चरित्र खूप मोठं आहे, पण या चरित्रातून बघायचं हे भक्त ऐसे जाणा. ते स्वतःच्या सुखाबद्दल उदास होते, पण विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवंताची सेवा, भगवंताच्या भक्तीच्या प्रसारामध्ये आपला प्रपंच सांभाळून त्यांनी जे प्रचंड मोठं योगदान दिलं, प्रचंड मोठं वाङ्मय निर्माण केलं, त्या कार्याची जेव्हा निर्वाणीची वेळ आली होती, तेव्हा गोविंद मागे पुढे उभं राहून साह्य करताना आपल्याला दिसला. आणि समाजामध्ये जे जे काही चांगलं काम चालू असेल, शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं कार्य सुरू झालं होतं, अशा कार्याला आशीर्वाद देणं, आपल्या भक्तांना सुद्धा सांगणं, याला मदत करा बरं, असं सत्यकर्मा व्हावे साह्य. आणि शिवाजी राजांना साह्य केलं तर आपल्याला त्रास जास्त होईल. घातलिया भय नरका जाणे, असं कुठलंही भय न घालता समाजाला चांगल्या कार्याकडे प्रवृत्त केलं, चांगल्या भक्तीनं पूरित केलं. आणि या संत मालिकेला कळस म्हणून ज्यांचं नाव सांगितलं जातं, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, अशा तुकोबांचं चरित्र त्यांच्याच अभंगाच्या सूत्रांनी आपण बघण्याचा प्रयत्न केला. असेच भक्त व्हायचा आपणही मनापासून प्रयत्न करूया. कसे असतात भक्त लक्षात ठेवायचं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण. पंढरीनाथ भगवान की जय. जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावे कसे होत या लागिवाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. या उक्तीप्रमाणे सर्व समाज हा ज्ञानवंत झाला पाहिजे, प्रज्ञावंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जाधवर इन्स्टिट्यूट हे अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी हे आयोजित करत असतं. आणि त्यातलाच हा एक उपक्रम, ही जी पताका आहे, ही हिंदू धर्माची पताका, भागवत धर्माची पताका, ही फडकवीत राहिलं पाहिजे या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कीर्तन महोत्सवामधून भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचा एक मिलाप यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यात आलेले आहेत की ज्याची प्रेरणा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोटिवेशनचं रूपांतर होऊन सगळ्याला मिळेल. बालकापासून ते पालकापर्यंत सगळ्याला याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होईल
अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी ही सर्व कीर्तनमाला गुंफलेली आहे. अत्यंत ज्ञानी, विद्वान आणि अत्यंत रोचक अशा पद्धतीनं यांनी हे सगळे कीर्तनं मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि आपण दररोज त्याचा आनंद घेत आहोत. यांना तबल्याला साथ दिलेली होती ती मिलिंद तायवडे, यांचेही आभार. रेशीम खेडकर हे पेटीवादक आहेत, त्यांचेही आभार. आणि वज्रांग आफळे यांनी झांज वाजवलेली आहे, त्यांचेही आभार. त्याचबरोबर शार्दूल जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येपरे महाराज यांनी संयोजन केलं आणि बाकीचं सगळा आमचा स्टाफ, ज्ञात अज्ञात, आपण सर्व लोक, फोटोग्राफर, लाईटवाले सगळेच, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा